लोकसभेचा निकाल लागला तेव्हा दलित, मुस्लिम आणि ओबीसी हे तीन फॅक्टर महाविकास आघाडीच्या बाजूनी पूर्णपणे गेले होते. मुळात हे यश मिळाल्यानंतर ते यश टिकवून ठेवावं लागते याची जाणीवच काँग्रेस नेत्यांना झाली नाही. म्हणजे आपल्या बाजूला वळलेला ओबीसी पळवून नेला जात आहे हे त्यांच्या लक्षात येत होतं. पण काँग्रेसचे नेते म्हणजे पर्टिक्युलरली नाना पटोले असो किंवा आणखी कोणी असो ते मुख्यमंत्री कोण होईल याच्यावरच जास्त चर्चा करत राहील. आणि याच काळामध्ये भाजपनी पर्टिक्युलरली ओबीसी फॅक्टरवर खूप लक्ष केंद्रित केलं की तुमचं आरक्षण जाणार नाही, तुमचं आरक्षण हे फक्त आमच्यामुळे वाचलं आहे, देवेंद्र फडणवीसांमुळे वाचलं आहे. पण राहुल गांधींनी इथे संविधान जागर संमेलन घेऊन हा मुद्दा चर्चेत आणला. ही सगळ्यात मोठी चूक होती काँग्रेसची आणि तिथेच निवडणूक फिरली. म्हणजे राहुल गांधींनी नागपूरला जे संविधान जागर संमेलन घेतलं त्या संमेलनात पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला बोलावलं नाही. स्वातंत्र्याची 100वी पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभेचे निकाल हाती आलेले आहेत. वेगवेगळ्या अंगांनी याचं विश्लेषण देखील चालू आहे. पण 5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली होती. त्याच भागांमध्ये, त्याच विदर्भामध्ये अगदी उलटा निकाल या विधानसभा निवडणुकांमध्ये लागलेला आहे. हे आपण आज जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत दैनिक लोकसत्ता नागपूर एडिशनचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे सर. सर, तुमचं पॉलिटिक्स मध्ये स्वागत आहे. सर, काय घडलं नेमकं विदर्भामध्ये? जवळपास उलटा निकाल लागलाय. आधी 10 जागा लोकसभेमध्ये 10 पैकी 7 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या आणि त्याचाच उलटा रेशो बघितला तर 49 जागा आता महायुतीने जिंकलेल्या आहेत. फक्त 13 जागा महाविकास आघाडीला जिंकता आलेल्या आहेत. काय झालं नेमकं? काय घडलं? जेव्हा हा लोकसभेचा निकाल लागला तेव्हा दलित, मुस्लिम आणि ओबीसी हे तीन फॅक्टर महाविकास आघाडीच्या बाजूनी पूर्णपणे गेले होते त्या निवडणुकीमध्ये. आणि तेव्हा मराठा आरक्षणाची चर्चा आणि झळ खूप म्हणजे त्या आंदोलनाची झळ सर्वत्र जाणवत होती. आणि ओबीसींच्या मनात एक भीती होती की या आरक्षणामुळे आपलं हक्काचा आरक्षणाचा कोणी वाटेकरी होईल किंवा आपलं आरक्षण कमी होईल. तर तो जो प्रचार आहे तो काँग्रेसकडून तेव्हा अतिशय प्रभावीपणे झाला आणि संविधानाचा मुद्दा होता त्याचा प्रचारही चांगला झाला तेव्हा. त्याच्यामुळे दलित आणि मुस्लिम हे फॅक्टर आणि ओबीसी मधला कुणबी हा फॅक्टर महाविकास आघाडी सोबत गेला आणि त्यांना प्रचंड यश मिळालं. मुळात हे यश मिळाल्यानंतर ते यश टिकवून ठेवावं लागते याची जाणीवच काँग्रेस नेत्यांना झाली नाही. काँग्रेस नेत्यांना असं वाटत होतं की आपल्याला एकदा यश मिळालं, एकदा मॅन्डेट मिळाला, आता आपल्याला 6 महिन्यात दुसऱ्या निवडणुका होणार आहे आणि त्या 6 महिन्यातच आपल्याला हाच जनमताचा कोल मिळेल या भ्रमात हे नेते राहिले. आणि याच काळामध्ये भाजपनी पर्टिक्युलरली ओबीसी फॅक्टरवर खूप लक्ष केंद्रित केलं की तुमचं आरक्षण जाणार नाही, तुमचं आरक्षण हे फक्त आमच्यामुळे वाचलं आहे, देवेंद्र फडणवीसांमुळे वाचलं आहे. आणि शिवाय ओबीसीचे जे सरकारच्या दरबारी जे प्रश्न प्रलंबित होते, वसतिगृहाची मागणी असेल, फ्री स्कॉलरशिपची मागणी असेल, फ्री सीटची मागणी असेल, परदेशी शिष्यवृत्तीची मागणी असेल, अनेक मागण्या सरकारने जवळजवळ 62 GR काढून पूर्ण केल्या. आणि हे आम्ही काम केलं हे लोकांपर्यंत पोहोचवलं या 6 महिन्याच्या काळात. त्याच्यामुळे हा जो काही फॅक्टर आहे हा फॅक्टर पूर्णपणे पुन्हा, कारण हा बेसिकली 2014 पासून किंवा त्याच्या आधीपासून भाजपची जी मदार आहे ती ओबीसी मतपेढीवरच आहे. त्यांना माहिती आहे की आपल्याला दलित मतदान कमी होते, मुस्लिम मतदान तर मिळत नाही. त्याच्यामुळे ओबीसी हाच फॅक्टर त्यांच्यासाठी महत्वाचा होता. तो त्यांनी गेलेला समूह किंवा घटक परत मिळवला आणि त्याच्यामुळे हे निकाल पूर्ण नवदशाच्या कोणामध्ये पूर्णपणे फिरले. आणि लोकसभेमध्ये
42 मतदारसंघात महाविकास आघाडी समोर होती आणि 20 मतदारसंघात महायुती समोर होती. आता नेमकं उलट झालं आहे. 49 जागी महायुती निवडून आली आणि फक्त 13 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. त्यातल्या महायुतीच्या म्हणजे भाजपच्या 37 जागा आहेत आणि काँग्रेसच्या फक्त 9 आहेत. बाकी या भागामध्ये शिवसेना दोन्ही आणि राष्ट्रवादी दोन्ही यांना फारसं काही वजन नव्हतंच. त्यांनी त्यांच्या वकुबानुसार कामगिरी केली आहे. तर तुम्ही म्हणाल की लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान हा नॅरेटिव्ह चालला, पण या विधानसभेत तो का चालू शकले नाही? नाही, एकच लोकसभेचं इलेक्शन हे देशाच्या पातळीवरचे मुद्दे विचारात घेऊन होत असते. राज्याच्या पातळीवर हा मुद्दा फारसा चालणार नाही हे आपल्या म्हणजे एक पत्रकार म्हणून आमच्या पहिलेच लक्षात आलं होतं. पण राहुल गांधींनी इथे संविधान जागर संमेलन घेऊन हा मुद्दा चर्चेत आणला. ही सगळ्यात मोठी चूक होती काँग्रेसची आणि तिथेच निवडणूक फिरली असं मला वाटतं. तर विदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचा, बहुजन समाज पक्षाचा वोटर बेस आहे, त्याशिवाय बच्चू कडूंचा काही वोटर बेस आहे. हे तीनही पक्ष किंवा या तीनही पक्षांची थोडीफार प्रमाणात जादू ती या आकड्यांमध्ये बघितली तर चालू शकलेली नाहीये. काय झालं असं की या छोट्या मोठ्या पक्षांसोबतही जनता किंवा तिथले वोटर्स राहिले नाहीयेत. अ, यावेळेच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस लोकांनी म्हणजे विदर्भातल्या जनतेने अ, प्रामुख्याने राजकीय पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना जास्त प्राधान्य दिलं. जे प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना प्राधान्य दिलं. ही जी काही तिसरी आघाडी आहे, ज्याला आपण म्हणजे मत कापणारे किंवा वोट कटवा असंच म्हणू शकतो, तर यांना किंवा अपक्षांना किंवा बंडखोरांना अजिबात धूप घातली नाही. वंचितनी काही ठिकाणी चांगली मतं घेतली. त्यांचा पश्चिम विदर्भामध्ये काही ठिकाणी प्रभाव आहे आणि किमान 9 जागी त्यांनी घेतलेल्या मतांमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पडले. राज्याचा विचार केला तर 20 जागांवर त्यांनी मतं घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पडले. पण वंचितची ताकद जेवढी लोकसभेत होती त्यांना तेव्हाही 14 लाख मतं मिळाली आणि आताही 14 लाख मतं मिळाली. तर त्यांची ताकद काही फार वाढली नाही. मुळात त्यांच्या 1 ते 2 जागा निवडून येतील असा जो अंदाज होता तो पण खोटा ठरला. याचं कारण असं की त्यांना फक्त एक 2-3 मतदारसंघामध्येच आपली म्हणजे जमानत रक्कम वाचवता आली, बाकी ठिकाणी जप्त झाली. तर लोक आता मला असं वाटतं की अशा छोट्या पक्षांच्या मागे जाणार नाही. बच्चू कडूंचं तेच झालं. म्हणजे बच्चू कडू कुणाच्या फायद्यासाठी ही तिसरी आघाडी करत आहे हे लोकांच्या लक्षात आलं होतं. म्हणजे बच्चू कडूंनी बेसिकली महायुती सोबत जाणे म्हणजे जे बच्चू कडू दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी इथून 400 लोकांना घेऊन मोटरसायकलनी दिल्लीला गेले होते, मेधा पाटकरांसोबत सहभागी झाले होते, स्वतःची सेक्युलर अशी प्रतिमा त्यांनी जपली होती आणि ती त्यांच्या मतदारसंघाची गरज होती. कारण तिथे सेक्युलर असल्याशिवाय जरा निवडणूक कठीण आहे. त्यांच्या बच्चू कडूंना तरी कठीण होती. तर ती एकदम प्रतिमा ते सत्तेच्या मोहात पडल्यामुळे पूर्णपणे बदलली आणि मग निवडून येण्यासाठी म्हणून त्यांनी महायुतीची फारकत घेतली आणि तिसरी आघाडी केली. तर ही जी चलाखी आहे ही लोकांच्या लक्षात आली. त्याच्यामुळे बच्चू कडू हे तिसऱ्या नंबरवर गेले. म्हणजे फक्त 26,000 मतं बच्चू कडूंना मिळू शकली. तर या ज्या बहुजन समाज पार्टीचा प्रभाव फार काही ठिकाणी प्रभावी ठरला, पण तोही म्हणावा तितका प्रभावी ठरला नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काही यश मिळालं ते एक तर भाजप असेल, काँग्रेस असेल, याच पक्षात सगळ्या जागा विभागल्या गेल्या आणि त्यांना यश मिळालं. सर, विदर्भातल्या भाजपच्या या मोठ्या विजयात किंवा महायुतीच्या मोठ्या विजयात संघाचा किती हात आहे? म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किती ऍक्टिव्ह होता या निवडणुकांमध्ये, की काय दिसलं तुम्हाला? या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय होता. त्यांनी एक प्रचार जो म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त मतदान काढणे आणि धर्माच्या नावावर लोकांना एकत्र करणे या दोनच गोष्टी संघाच्या वतीने करण्यात आल्या. त्यांचे लोक होते. पण त्यांच्या सोबतच भाजपची जो गाफीलपणा त्यांनी लोकसभेत दाखवला होता, मला असं वाटतं ते पण खूप सक्रिय होते. संघाच्या लोकांमुळे मतदान वाढलं, हे खरं आहे. पण आणि जसं जेवढं मतदान वाढते विदर्भात तेवढा त्याचा भाजपला फायदा होतो.
आणि लोकसभेत मतदानच वाढलं नव्हतं, कारण भाजपचं जे कॅडर आहे ते फार ऍक्टिव्ह नव्हतं. आणि ती चूक त्यांनी यावेळेस सुधारली, मतदान वाढलं, त्याचा फायदा झाला. त्यात संघाचाही वाटा आहे, पण संघाचा वाटा खूप जास्त आहे असं मी मानत नाही. याच्यात भाजपचा वाटा सगळ्यात मोठा आहे असं मला वाटते. आणि हे सगळे प्रयत्न एकीकडे होत असताना काँग्रेस मात्र खूपच गाफील राहिली. म्हणजे आपल्या बाजूला वळलेला ओबीसी पळवून नेला जात आहे हे त्यांच्या लक्षात येत होतं. पण काँग्रेसचे नेते, म्हणजे पर्टिक्युलरली नाना पटोले असो किंवा आणखी कोणी असो, ते मुख्यमंत्री कोण होईल याच्यावरच जास्त चर्चा करत राहिले आणि त्याच्यावरच खेळत राहिले, आणि त्याचा खूप फटका त्यांना बसला. सर, तुम्ही नाना पटोलेंचा विषय काढला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज्यभर फिरत होते, पण त्यांना त्यांच्याच मतदारसंघांमध्ये जवळपास पराभव पत्करावा लागणार होता. अगदी 202 मतांनी त्यांचा विजय झाला. काय घडलं त्यांच्या मतदारसंघात? फक्त 202 मतांचा लीड का घेऊ शकले ते? त्यावेळेस आणखी या दोन, म्हणजे मी ओबीसीचं एका बाजूला झुकणे आणि त्याच्यानंतर संविधानाचा मुद्दा न चालणे, याच्यासोबत एक आणखी फॅक्टर जो महायुती सोबत जुळला गेला, तो म्हणजे लाडकी बहीण हा फॅक्टर. आणि लाडकी बहीण म्हणजे माझं निरीक्षण असं आहे की अनेक ठिकाणी दलित आणि मुस्लिम महिलांनी सुद्धा महायुतीला मतदान केलं आहे, आणि पर्टिक्युलरली महिलांनी. कारण व्यक्तिगत लाभाच्या योजना या नेहमी फायदेशीर ठरत असतात मतदानासाठी, आणि ती योजना जेव्हा नवी असते तेव्हा पुढे या योजनेचं काय होईल, याच्यात कसे फिल्टर लागतील, किती लोकांना काढलं जाईल, हे सगळं आपल्याला माहित आहे. पण आजच्या घडीला तरी त्यांना त्याचा फायदा झाला. अनेक ठिकाणी त्यांना जात आणि धर्म विसरून मतदान झालं, आणि त्याच्यामुळे बीजेपीची ताकद वाढली. याचा अर्थ काँग्रेसची मतं कमी झाली नाही असं नाही. काँग्रेसने बऱ्याच ठिकाणी चांगली फाईट दिली, 5 ते 7 हजाराच्याच फरकाने त्यांचे उमेदवार पडले. पण हे एकगठ्ठा मतदान भाजपच्या बाजूने वळल्यामुळे त्याचा फायदा झाला. आणि हे मतदान, लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीवरचा इम्पॅक्ट नेमका किती, याचा अंदाज कुणालाच येत नव्हता. याचं कारण असं की निवडणुकीच्या काळामध्ये पुरुष जेवढा बोलका असतो तेवढा महिला नसतातच. आणि महिलांचं मतदान हे अनेक घरांमध्ये गृहीत धरलं जातं. पण मुळामध्ये ते न बोलता कामगिरी करून दाखवण्यामध्ये यावेळेस महिला आघाडीवर होत्या असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे नाना पटोले असो, विजय वडेट्टीवार असो, ते जे थोड्या फरकाने निवडून आलेले लोक आहेत, यांना खूप विजयासाठी संघर्ष करावा लागला. आणि तो फॅक्टर मला असं वाटतं की सर्वत्र चालला. सर, नाना पटोले असो, वडेट्टीवार असो, थोडक्या मतांनी त्यांना जिंकता आलं. प्लस सुनील केदार असतील, यशोमती ठाकूर असतील, या विदर्भातल्या किंवा त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातले हे महत्वाचे नेते, त्यांना पराभवात पत्करावा लागलाय. यापुढे तुम्हाला विदर्भात काँग्रेसचं राजकारण थोडं बिकट होताना दिसतंय का? काय वाटतंय, काँग्रेस कशी वाटचाल करेल यातून? काँग्रेसला जर समोर जायचं असेल ना, तर काँग्रेसला आपल्या ध्येय धोरणामध्ये बदल करावे लागतील. म्हणजे राहुल गांधींनी नागपूरला जे संविधान जागर संमेलन घेतलं, त्या संमेलनात पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला बोलावलं नाही, सगळ्या नागरी संघटनांना बोलावलं होतं. आता एखादा इतका मोठा जुना राजकीय पक्ष निवडणुकीसाठी जर बाहेरच्या नागरी संघटनांवर अवलंबून राहत असेल, तर हे किती नामुष्कीची गोष्ट आहे. ते काही गरजच नाही ना. तुम्ही पक्षाची ध्येय धोरणे, कार्यक्रम पत्रिका, तुमच्या जाहीरनाम्याचे मुद्दे, हे जेवढं तुमचा कार्यकर्ता आणि नेता चांगलं मांडू शकतो तेवढे बाहेरचे लोक कसे मांडतील. आणि हे भाजपच्या परिवाराने प्रत्युत्तर या भूमिकेतून ही मोहीम आखली गेली. पण भाजपचा परिवार हा एक जिन्सी आहे, एका सूत्रात बांधला गेलेला आहे. काँग्रेसने जो काही परिवार नागरी संघटनांच्या बळावर तयार केला, त्यांची आयडियोलॉजी वेगवेगळी आहे. जे त्यांच्यात गांधी आणि सेक्युलरिझम हे दोनच मुद्दे समान आहेत, पण बाकीचे सगळे वेगळे आहेत. तर हे एकत्र एकजिन्सीपणा त्यांच्यात नव्हताच. त्याच्यामुळे काँग्रेसला या सगळ्या गोष्टींवर खूप विचार करावा लागेल. आणि दुसरा एक पुन्हा काँग्रेसला विदर्भात फटका बसण्याचं कारण म्हणजे, काँग्रेसला जेव्हा केव्हा यश मिळतं तेव्हा काँग्रेस घराणेशाहीचा अति जास्त विचार करतो, असं नेरेटिव्ह यावेळेस सेट झालं. म्हणजे प्रतिभा जानोरकर, तिने आपल्या कोणत्याही कर्तृत्व नसलेल्या भावाला तिकीट दिली.
त्याच्यानंतर सुनील केदार त्यांच्या मुलाला म्हणजे स्वतः जाहीर झालेली तिकीट त्यांनी त्यांच्या मुलाला दिली. सुनील केदार त्यांनी त्यांच्या पत्नीला तिकीट दिली. अमर काळे वर्धेचे खासदार त्यांनी त्यांच्या पत्नीला तिकीट दिली. तर हे लोकांना कसं पटेल? घराणेशाही मला मान्य आहे की सर्वत्र आहेच, पण ती नेमकी कोणत्या क्षणी वापरायची, कोणत्या क्षणी हे करायचं, याचं जे तारतम्य लागते ते काँग्रेसकडे नव्हतं. म्हणजे बा यांना जेव्हा केव्हा विजय मिळतो काँग्रेसला, तेव्हा हे फक्त आपलंच घोडं दामटतात, आपल्याच घरातले लोक समोर करतात, असा एक प्रचार झाला आणि त्याचा त्यांना खूप फटका बसला. सर, काँग्रेसच्याच अनुषंगाने शेवटचा प्रश्न. अ, विदर्भातले नेते किंवा राज्यातले महत्वाचे नेते, स्पेसिफिकली विदर्भातले नेते आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात कोऑर्डिनेशनचा किंवा समन्वयाचा अभाव दिसला का तुम्हाला? म्हणजे राहुल गांधी आपापल्या पातळीवर काम करतायत, राज्यातले नेते आपापल्या पातळीवर काम करतायत. हो, याच्यात अजिबात समन्वय नव्हताच. अजिबात समन्वय नव्हता. मुळामध्ये नाना पटोले हे नॉट रिचेबल म्हणूनच प्रसिद्ध आहेत अलीकडच्या काळात. त्यांचा फोन केव्हाही बंद असतो, सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत. तर इतकं नॉट म्हणजे, जर माझं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांचा फोन सुरू असतो, ते लोकांचे फोन रिसिव्ह करतात, तर नाना पटोले असे कोणते मोठे नेते लागून गेले की त्यांना खूप लोक फोन करत आहेत ते बंद करून ठेवतात? मुळात ऍक्सेसेबल असलं पाहिजे. जो कोणी विरोधी पक्षात असेल त्याने ऍक्सेसेबल असलं पाहिजे. तर हे म्हणजे अशी तेव्हा इकडे अशी चर्चा व्हायची की नाना पटोले हे उद्धव ठाकरेंशी स्पर्धा करत आहे नॉट रिचेबल असण्याच्या मुद्द्यावर. तर याच्यात यांच्यात कोणाचाच काही समन्वय नव्हता. प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यापुरता प्रचार मर्यादित ठेवला. आणि मुस्लिम आणि दलितांची मतपेढी ही जी काही लोकसभेला त्यांना एकत्रित एकगठ्ठा मिळाली होती, ती कायम कशी ठेवायची याच्यावर विचारच नाही केला गेला. म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये जे अपयश आलं, त्या कोणती तरी एक आझम पार्टी नावाची एक पार्टी उभी होते आणि त्याचे लोक 50-50 हजार मतं घेतात आणि काँग्रेसचे उमेदवार पडतात. तर हे मतविभाजन किंवा हे जे काही झालं, हे ह्या ज्या काही घडामोडी पडद्यामागे घडल्या, त्यांना कोणी रसद पुरवली, काय पुरवली, याच्यावर काँग्रेसने लक्ष देणं गरजेचं होतं. तसं काहीही कोऑर्डिनेशन जे लोकसभेच्या वेळेस दिसलं तसं कोणताही समन्वय विधानसभेच्या वेळेस दिसला नाही. सगळेजण याच भ्रमात होते की निकाल लोकसभेसारखा लागणार आहे आणि आपण निवडून येणार आहोत. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. 5 ते 6 महिन्यांपूर्वी लागलेला विदर्भातला निकाल अगदी उलटा कसा लागला याचं सगळ्या गोष्टीचा म्हणजे सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणार होतं. त्याचं अगदी छोट्या छोट्या मुद्द्यांवरून तुम्ही व्यवस्थित विश्लेषण केलं. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. थँक्यू.